नमस्कार, मी आसावरी पंडित, चेतनानगर विभाग. मला दर थंडीत ॲलर्जेटिक सर्दीचा त्रास होता. दर थंडीत 2 महिने खूप त्रास व्हायचा सर्दीचा. तर मी सरांकडे आले, डॉक्टर केंगे सरांकडे, आणि त्याने मला नसेची ट्रीटमेंट दिली आणि त्यानं माझा सर्दीचा बऱ्यापैकी त्रास कमी झाला. त्याच्याहीपेक्षा अजून एक महत्त्वाचं मला सांगायचं म्हणजे आमच्या मुलीला लहानपणी 8-10 वर्ष जवळजवळ खूप खोकला यायचा. आम्ही खूप डॉक्टर बघितले, मुंबईलासुद्धा इव्हन ट्रीटमेंट करता जाऊन आलो, पण तिचा खोकला कमी होईना. तेव्हा आम्हाला अष्टांग हॉस्पिटलविषयी माहिती कळली आणि सरांनी इथं चेतनानगरमध्ये नुकतंच हॉस्पिटलचं ओपनिंग केलं होतं. तर आम्ही इथे आलो आणि सरांना आमचा प्रॉब्लेम मुलीचा सांगितला. त्यावेळेस सरांनी आम्हाला इतकं छान रीतीनं समजावून सांगितलं की हा आजार का होतोय आणि तो कशा पद्धतीनं बरा होईल, इतका त्याने आम्हाला ठाम विश्वास दिला. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आणि ट्रीटमेंटनुसार आमच्या मुलीचा अवघ्या 5 ते 6 महिन्यात पूर्णतः खोकला थांबला. त्यामुळे आम्ही सरांचे कायम ऋणी राहू. दरवर्षी धनत्रयोदशीला अष्टांग हॉस्पिटल आणि डॉक्टर सर हे धन्वंतरी याग करतात आणि त्यांच्या प्रत्येक पेशंटला, भले तो पेशंट असो अथवा निरोगी असो, सगळ्यांना बोलवून त्या यज्ञात आहुती देण्याकरता आमंत्रण देतात. आणि त्या यज्ञात औषधी द्रव्यांची आहुती दिल्यामुळं पूर्ण इथल्या एरियात सगळ्या पॉझिटिव्ह वेव्स निर्माण होतात आणि आमची दिवाळीची सुरुवातच खूप छान पद्धतीनं सुरू होते. त्यामुळं मी डॉक्टर केंगे, दीप्ती मॅडम आणि पूर्ण अष्टांग आयुर्वेद टीमची अत्यंत आभारी आहे आणि त्यांना असंच पुढील यशस्वी वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.